नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पाठाचे लेखक आहे लेखिका वीणा गवाणकर यांच्या नाही चिरा या संग्रहालयातून घेतलेला हा पाठ आहे। संदर्भ डॉक्टर खानखोजे। आपण आता पाठाला सुरुवात करूया। इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 2 आणि धडा क्रमांक 6 थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठाचा अभ्यास आता आपण सविस्तर रूपाने पाहूया। कोण होते हे डॉक्टर खानखोजे? तर एक महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ म्हणून या डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांचं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे। आपला देश जेव्हा इंग्रजांच्या अधीनस्थ होता त्या काळामध्ये असे अनेक नेते आणि क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत की त्यांनी आपला जीवन बलिदान करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे। असे अनेक नेते आणि क्रांतिकारक आहे की त्यांचे नाव आपण कमी प्रमाणात ऐकतो। त्यापैकीच एक महान क्रांतिकारक म्हणून डॉक्टर पांडुरंग खानखोजे ओळखले जातात। तसेच ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती कृषी तज्ञ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत। आता आपण डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्याबद्दल सविस्तर माहिती या पाठ्यपुस्तकातून या धड्याद्वारे पाहून घेऊया। पाठाच्या सुरुवातीला लेखिका सांगतात की गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे। तर बघा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे पाठाच्या सुरुवातीला की गदर क्रांती म्हणजे काय की विद्रोह करणे, इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढाई करणे याला आपण गदर क्रांती असे म्हणतो। मग जेव्हा डॉक्टर खानखोजे यांनी गदर क्रांतीची सुरुवात केली होती असं म्हटले जातात की त्या इंग्रजांच्या ह्या लढाईमध्ये सशस्त्र लढाई करणे, सशस्त्र युद्ध करणे यांचे प्रणेते म्हणजेच गदर क्रांतीचे प्रणेते ते मानले जातात। तर त्यापासून देशाची सेवेमध्ये त्यांनी खारीचा वाटा उचललेला होता। तर मेक्सिको शेतीतले जादूगार की मेक्सिको या देशामध्ये विविध जे खंड आहेत त्यापैकी एका खंडातील हा देश आहे मेक्सिको। तर त्या मेक्सिको या देशामध्ये त्यांनी कशा रीतीने शेतीमध्ये एक आमूलाग्र बदलाव घडून आणला जेणेकरून शेती व्यवसाय करणारे जे शेतकरी होते त्यांच्या जीवनासाठी एक जादूगार म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये योगदान दिले। मग अशा रीतीचा हा प्रवास करणारे जे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे होते त्यांचं आपण म्हणतो ना की आपलं एक नाव असतं आणि घरामध्ये सुद्धा एक टोपण नाव असतं, त्या पद्धतीने त्यांना टोपण नावाने ओळखलं जायचं ते म्हणजे भाऊ। तर अशा ह्या भाऊंचं पूर्ण जीवनच आयुष्यच एक विस्मयकारी घटनांनी भरलेलं होतं। म्हणजे विस्मयकारी म्हणजे आश्चर्यजनक घटना। तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्यांविषयीच्या कथा ऐकत असत। आता बघा इथे या वाक्यावरून आपल्याला समजतं की एकंदरीत भाऊंचं जे बालपण होतं त्या लहान वयामध्येच त्यांना स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत होत्या। म्हणजे त्यांच्या घरातील जे वातावरण होतं ते अत्यंत देशप्रेमी असं वातावरण होतं आणि त्यांच्या घरामध्ये विविध ज्या चर्चा व्हायच्या या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या चर्चा व्हायच्या। म्हणून लेखिका सांगतात की तात्या आजोबांच्या मांडीवर जेव्हा ते लहान असताना त्या आजोबांच्या मांडीवर बसायचे तर त्या वयापासून त्यांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकलेल्या होतात। त्यामुळे
लहान वयामध्ये बालमनावरती त्यांच्या मनात जे देशप्रेमाचं बीज आहे ते रुजलं गेलेलं होतं. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. मग बघा, बालवयामध्ये जेव्हा ते लहान होते, जेव्हा ते शाळेत जातही नव्हते, तेव्हापासून त्यांनी ज्या काही कथा ऐकलेल्या आहेत त्यात फक्त आपल्या देशाबद्दल, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध ज्या चळवळी होत्या त्याच्या संदर्भातच त्यांनी त्या ह्या गोष्टी ऐकलेल्या होतात. घरातील वातावरण अत्यंत स्वतंत्रप्रेमी, देशप्रेमी असल्या कारणाने त्यांच्या मनावरती ते परिणाम होत होते. आणि अशातच जेव्हा ते प्राथमिक शाळेत म्हणजे पहिलीमध्ये त्यांना जेव्हा शाळेचा उंबरठा पाहिला त्यावेळेस त्यांच्या मित्रमंडळी सुद्धा वाढू लागले. मग भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. मग बघा, जसं जसं घरातील वातावरण जसं त्यांना घडवत होतं तसं ते घडत होते. आणि जेव्हा ते शाळेमध्ये जाऊ लागले तर त्यांचा संपर्क वाढला आणि त्यामुळे त्यांचं जे काही मित्रमंडळी होते त्यांना ते घराच्या माडीवरती म्हणजे वरच्या मजल्यावरती घेऊन बसायचे आणि बंद दरवाजा म्हणजे ते मित्रमंडळींबरोबर बसलेले असताना घराच्या माडीवरचा दरवाजा बंद करायचे आणि आतमध्ये त्यांची काहीतरी खलबत चालू असायची. खलबत म्हणजे बघा, आपण जे विचार विनिमय करतो ते गुपित ठेवतो की आपल्या मित्रमंडळींमधली चर्चा कोणाला समजायला नको. आपण जे काही कारस्थानं, आता इथे कारस्थानं ते कशासाठी करत होते तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते कारस्थानं करत होते. म्हणजेच काय करत होते, ते खलबत मांडत होते किंवा खलबत करत होते. म्हणजेच काय, विचार विनिमय करायचे, काही योजना मित्रमंडळींबरोबर ते आखायच्या आणि त्या योजना राबवण्यासाठी विविध अजून त्याच्यावरती काय अंमलात करण्यासाठी काय करता येईल ह्या सगळ्या चर्चा ते माडीवरच्या घरामध्ये दरवाजा बंद करून मित्रमंडळींबरोबर करत असायचे. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल, मात्र त्यांच्या चर्चा कशा असायची की जे इतके वर्षापासून इंग्रज आपल्या देशावरती अधिकार गाजवत होते, मग या अशा इंग्रजांना आणि त्या इंग्रजांच्या सैन्याला आपल्या देशातून कसं हाकलून द्यायचं, कसं पळवून लावता यायचे, यांचे डावपेच ते त्या बंद घरामध्ये बसून मांडत होते, आखत होते. लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता की बालमनावरतीच त्यांच्या मनामध्ये हे इंग्रज सरकारांच्या विरुद्धचं जी भावना निर्माण झाली होती ती जसे जसे त्यांचं वय वाढत गेलं तसं तसं ती ज्वाला, तो विद्रोह अत्यंत तीव्र रूप धारण करत गेला आणि अशा रीतीने भाऊंच्या मनात असंतोषतेची भावना निर्माण होत होती. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्यांच्या विरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. आता बघा, आपल्या देशामध्ये त्यावेळेस भरपूर अशी साधन सामुग्री होती की त्याच्यामुळे आपला देश विकसित होऊ शकत होता. पण इंग्रजांनी काय केलेलं होतं, पूर्ण त्यांच्या अधीनस्थ आपला देश करून टाकलेला होता. जो काही व्यापारी असो किंवा कोणत्याही गोष्टी असू दे, ते काय करत होते, सगळी सुधारणा त्यांच्या स्वतःच्या देशाची करत होते. म्हणजे व्यापार वगैरे सगळं इथून करायचे आणि अशा रीतीने आपला देश दिवसेंदिवस अधोन्मुखीकडे चालला होता. आणि त्यामुळे लेखिका म्हणत आहेत की भाऊंच्या मनामध्ये जो विद्रोहाची भावना, असंतोषतेची भावना निर्माण झालेली होती, तर त्यांनी एकच धोरण आखलेलं होतं की इंग्रजांना जोपर्यंत आपण आपल्या देशाबाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्या देशाची ना सामाजिक ना आर्थिक सुधारणा होऊ शकत. आणि त्या विरुद्ध त्यांनी काय केलं होतं, इंग्रजांबरोबर लढाई करण्याचा असा निश्चय मनोमन त्यांनी केलेला होतो. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वतंत्र या विषयांवर भाषणं देत असत. बघा, जसे जसे त्यांना इतर खेडोपाडी, इतर गावोगावी जायची संधी मिळेल तर ती संधी ते चुकवायची नाही. प्रत्येक ठिकाणी जिथे जाल तिथे त्यांची भाषणं सुरू करून देत. आणि या भाषणामध्ये त्यांचे विषय काय असायचे की देशाला स्वातंत्र्य कसं मिळायला पाहिजे, आपल्या भारताचा इतिहास कसा समृद्ध आहे आणि हा इतिहास आपण जोपासला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वदेशी चळवळ केली पाहिजे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. किती दिवस आपण इंग्रजांच्या अधीनस्थ राहणार, किती दिवस आपण गुलामगिरी म्हणून आपलं जीवन व्यतीत करणार. तर या सगळ्या विषयांवरती ते खेडोपाड्यातील लोकांच्या मनांवरती आपल्या भाषणाद्वारे देशप्रेमाची भावना रुजू करत होते. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं.
भाऊंनी योग्य शिक्षण पूर्ण करावे, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. बघा, प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांना वाटत असेल की मुलींनी त्यांचं शिक्षण पूर्ण करावं आणि नेहमीप्रमाणे सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्न करून एक सुखाचा संसार मांडावा. तसंच भाऊंच्या वडिलांना सुद्धा भाऊंकडनं एवढीच अपेक्षा होती की त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करावं आणि नंतर लग्न करावं आणि लग्न करून त्यांनी त्यांचा संसार थाटावा. पण भाऊंच्या मनामध्ये देशप्रेम ओतप्रत भरलेलं होतं आणि त्यामुळे भाऊंच्या मनावरती हा संसार मांडण्याचा जो किंवा शिक्षण पूर्ण करून फक्त संसार मांडावा एवढंच जीवन त्यांनी व्यतीत करावं हे त्यांना मान्य नव्हतं. म्हणून कितीही काही करून त्यांच्या वडिलांनी जे काही ते प्रयत्न करत होते ते प्रयत्न त्यांचे वडील पूर्ण करू शकले नाही. भाऊंचं मन आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांचे वडील अयशस्वी ठरले. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. मग बघा, आता आपण इतिहासामध्ये वाचलेले आहोत की असे अनेक देशसेवक होते किंवा नेते होते की ते एकमेकांच्या संपर्कामध्ये यायचे. एकमेकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांची ही विद्रोहाची भावना अजून वाढायची आणि अशा रीतीने ते विविध योजना राबवायच्या, आखायच्या आणि नंतर त्या अंमलात आणायच्या. मग अशा रीतीने या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग असणारे जे अन्य नेते होते त्यापैकीच एक लोकमान्य टिळक हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असे क्रांतिकारक आणि नेते होते आणि त्यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले होते. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत असे. आता बघा, रण म्हणजे काय की युद्ध करण्याचं जे स्थान असतं त्याला आपण रण म्हणतो आणि शास्त्र म्हणजे युद्ध करण्यासाठी जे काही शास्त्र लागतं त्याला आपण शास्त्र म्हणतो. हत्यार आपण त्याला म्हणू शकतो. मग बघा, असं जे काही त्यावेळेस युद्ध करत असताना आपल्या देशातील सैनिकांकडे आधुनिक युद्ध करण्याचे ज्ञान नव्हतं, त्यांच्याकडे हत्यारं नव्हती. पण त्याच्या विरोधामध्ये इंग्रज सरकारकडे आधुनिक युद्ध करण्याचे शास्त्र पण होते आणि हत्यारं पण होते. म्हणजे आधुनिक युद्ध कशा प्रकारे केले पाहिजे आणि त्यांच्या सैनिकांना ते वरचेवर हे ट्रेनिंग दिले जायचं. पण आपल्या भारतातील जे काही सैनिक होते त्यांना असे रणशास्त्र शिकवले नाही जायचे. त्यामुळे भाऊंना असं वाटायचं की जर इंग्रजांविरुद्ध आपल्याला युद्ध करायचं आहे तर ते आपण असं तकलादी नाही राहिलं पाहिजे. आपण त्याच्यासाठी सशस्त्र आधुनिक रणयुद्धाचे सगळ्या नीती आपल्याला आल्या पाहिजे. म्हणून ते रणशास्त्र शिकवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती आणि टिळकांनी त्यांना अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शास्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला. मग बघा, बहुतेक जे काही शिक्षण दिलं जायचं लष्कराचं ते कोणाला दिलं जायचं? इंग्रज सरकारच्या सैनिकांनाच दिलं जायचं. आपल्या भारतातील जे काही सैनिक असायचे ते भलेही इंग्रजांसाठी लढत होते पण त्यांना आधुनिक कोणत्याच प्रकारचं रणशास्त्र किंवा लष्करी शिक्षण दिलं जात नव्हतं. त्यामुळे जे काही नेते होते, जे काही क्रांतिकारक होते त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना निर्माण होत होती की जर इंग्रज सरकारच्या विरुद्ध आपल्याला टक्कर द्यायची आहे तर त्यांचे जे सैन्य असायचे त्या आधुनिक हत्यारांनी सुसज्ज असायचे आणि त्यांच्याकडनं प्रॉपर ट्रेनिंग घेतलेली असायची. मग त्यामुळे आपल्याला सुद्धा आधुनिक लष्करी शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे असे क्रांतिकारकांना वाटत होते आणि मग टिळकांनी सुद्धा भाऊंना असा सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. मग अशा रीतीने आपल्या भारत देश सोडून ते आधुनिक लष्करी शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये गेले. अमेरिकेतील सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्त पालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर सापडले पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवरती खुश होता. आता बघा, जिथे ते शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेमध्ये गेले होते तर तिकडचे जे काही ह्या लष्करी शिक्षणाचे जे काही शिक्षक होते ते सुद्धा भाऊंवरती खूप अत्यंत आनंदित झालेले होते. कारण की जे उत्सुकता किंवा जो उत्साह
भाऊंमध्ये दिसून येत होते की शिस्तीचं पालन करणे, अभ्यासामध्ये त्यांना जे ट्रेनिंग दिले जायचे त्याच्यामध्ये त्यांची प्रगती होताना दिसत होती आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची जी तत्परता होती, शरीर चापल्य पाहून सुद्धा ते शिक्षक वर्ग खुश झाले. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. आता बघा, भाऊंनी सुद्धा निश्चय केलेला होता की आपण आपला मायदेश सोडून परदेशात कशासाठी गेलेलो आहोत, आधुनिक लष्करी शिक्षण घेण्यासाठी गेलेलो आहोत. मग हे शिक्षण घेत असताना कोणतीही प्रकारची कमतरता, उणीव राहू नये आणि म्हणून त्यामुळे ते जी काही मेहनत करता येईल, जे काही श्रम करता येईल अशी प्रयत्नांची पराकाष्ठा ते करत होते. 1910 साली टमालपेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. मग अशा रीतीने त्यांनी परदेशामध्ये जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घेतलं आणि 1910 साली त्यांना मिलिटरी अकॅडमीचा हा डिप्लोमा पूर्ण करण्याची पदवी मिळाली. आता पाहूया पाठामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. पाहूया पाठामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. गदर क्रांती. गदर म्हणजे विद्रोह. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेल्या ब्रिटिश विरोधी सशस्त्र उठाव. प्रणेते, प्रेरणास्थान, प्रमुख. असंतोष, समाधान. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण डॉक्टर खानकोजे यांची कशा रीतीने त्यांच्या मनामध्ये देशप्रेम हे ओतप्रोत भरलेले होते आणि त्याच्यासाठी ह्या इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्यासाठी ते आधुनिक लष्करी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत होते याचे वर्णन आपण पाहिलं. पाठाद्वारे आपल्याला डॉक्टर खानकोजे यांचा पुढील कार्यकाल समजून घ्यायचा आहे, परंतु आपण त्यासाठी पाठाच्या पुढील भागात पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.